श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 2 मार्चला सोमवारी आपण सर्वजण होलिका दहन हे करणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी दहनाचं खूपच महत्त्व आहे. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला होलिका दहन हे केलं जातं आणि यंदा 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी असणार आहे. असं असलं तरीसुद्धा 2 मार्चला पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे आणि 3 मार्चला मंगळवारी पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:08 संपणार आहे. आणि होलिका दहन हे सुद्धा ज्या दिवशी पौर्णिमेची तिथी ही प्रदोष काळामध्ये सुद्धा आहे, तर त्याच काळामध्ये होलिका दहन हे पौर्णिमेच्या तिथीला केलं जात असतं. आणि यानुसार 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथीही असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 मार्चला सोमवारी होलिका दहन हे करायचं आहे आणि होळीची पूजा करायची आहे. आणि यावर्षी या पौर्णिमेच्या तिथीलाच चंद्रग्रहण, ग्रस्तोदित चंद्रग्रहण हे सुद्धा आलेलं आहे. पण हे चंद्रग्रहण 3 मार्चला मंगळवारी असणार आहे. त्यामुळे 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होलिका दहन हे करू शकतो. हे होलिका दहन तुम्ही तुमच्या घरी सेपरेटलीसुद्धा करू शकतात किंवा जिथे सार्वजनिक ठिकाणी तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या सोसायटीजवळ सार्वजनिक ठिकाणी होळी ही पेटवली जात असेल, होलिका दहन हे केलं जात असेल, तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही या होलिका दहनामध्ये सहभागी होऊ शकतात आणि होळीची पूजाही करू शकतात. होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जात असतं. जेव्हा हिरण्यकश्यपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूंचा भक्त प्रल्हाद याला आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या आगीमध्ये होलिका स्वतः जळून राख झाली. पण प्रल्हादाला काहीही झाले नाही. आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमाच होती. आणि तेव्हापासूनच होलिका दहनाची परंपरा ही सुरू झाली आहे. होळी हा सण आपण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करत असतो. होलिका दहन करून तिची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी ही आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्याचप्रमाणे होलिका मातेचं पूजन केल्याने आणि तिला नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतासुद्धा या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून राख होत असतात. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, त्रास, दोष हे निघून जात असतात. आणि म्हणून आपण प्रत्येकाने होलिका दहन करून होलिका मातेचं पूजन होळीच्या दिवशी अवश्य करायचं आहे. पण हे होलिका दहन करताना आपल्याला काही चुका या आवर्जून टाळायच्या आहेत. आपल्याला माहीत नसल्यामुळे किंवा आपल्या कळत नकळत या चुका आपल्याकडून होऊन गेल्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागत असतो. आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी आपल्याला दुःख, संकट, अडचणी यांचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आपल्याला या काही अत्यंत महत्त्वपूर्ण चुका या टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य, संकट हे येणार नाहीत आणि नकारात्मकता, वाईट शक्ती, दुष्ट प्रवृत्ती यांचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगावा लागणार नाही. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की 2 मार्चला होळीच्या दिवशी आपल्याला कोणती चूक ही टाळायची आहे, कोणत्या चुका या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून होळीच्या दिवशी तुमच्याकडून सुद्धा या चुका होणार नाहीत. होलिका दहनाच्या वेळेस आपल्याकडून कळत नकळत काही चुका या होऊन जातात किंवा काही गोष्टी या आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडनं या चुका होऊन जातात. आणि या चुकांचाच दुष्परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या विविध संकटांच्या माध्यमातून आपल्याला भोगावा लागत असतो. आणि म्हणूनच या काही चुका आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस चुकूनही करायच्या नाही आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की होलिका दहनाच्या वेळेस आपण जी काही लाकडं ही होलिका दहनासाठी वापरत असतो, तर त्या लाकडांमध्ये आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असलेल्या झाडांची लाकडं ही चुकूनही वापरायची नाही आहे. तर या लाकडांमध्ये आपल्याला होलिका दहनासाठी पिंपळ, बरगडा, शमी, आवळा, कडुनिंब, केळी आणि आंबा यांची लाकडं ही चुकूनही होलिका दहनासाठी वापरायची नाही आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये या झाडांना अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं गेलं आहे आणि त्यांची पूजाही आपण करत असतो. आणि अशा लाकडांचा उपयोग यज्ञ, विधी इत्यादी शुभकार्यांसाठी केला जातो. होलिका दहन हे जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या कामामध्ये आपल्याला या लाकडांचा उपयोग चुकूनही करायचा नाही आहे. तर होलिका दहनासाठी आपल्याला कोणत्या लाकडांचा उपयोग करायचा आहे, तर यामध्ये एरंडाच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग आपण होलिका दहनासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे सहाय्यक मोर या झाडाच्या फांद्या या दिवसांमध्ये या वसंत ऋतूमध्ये लवकर सुकत असतात, तर या झाडाच्या फांद्यांचा उपयोग आपण होलिका दहनासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे होलिका दहनासाठी एखाद्या हिरव्यागार झाडाचे लाकूड तोडण्यापेक्षा
आपण इतर कुठल्याही सुकलेल्या झाडाचे लाकूड हे वापरू शकतो. त्याचप्रमाणे गाईच्या गवऱ्या, गाईच्या शेणापासून बनलेल्या गवऱ्या यांचासुद्धा आपण होलिका दहनासाठी उपयोग हा करू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला होलिका दहनाची पूजा करत असताना पुरुषांनी डोक्यावर टोपीही घ्यायची आहे. टोपी घालूनच पुरुषांनी होलिका दहनाची पूजा करायची आहे. आणि महिलांनी आपल्या डोक्यावर ओढणी किंवा साडीचा पदर घेऊनच होळीची पूजाही करायची आहे. होळीची पूजा करताना आपले डोके हे उघडे राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कुठलीही पूजा करत असताना, कुठलाही धार्मिक विधी करत असताना आपण आपले आजी, बाबा, आई, वडील यांना बघत आलो आहोत की त्यांच्या डोक्यावर, वडिलांच्या डोक्यावर टोपीही असायची आणि आपल्या आईचे, आजीचे डोकं हे तिच्या साडीच्या पदराने झाकलेलं असायचं. तर त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा होळीच्या या पवित्र अग्नीची पूजा करत असताना पुरुषांनी आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहे किंवा रुमालाने आपलं डोकं हे झाकायचं आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे. आणि महिलांनीसुद्धा आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा आहे किंवा आपल्या ड्रेसची ओढणीही घ्यायची आहे आणि डोके झाकूनच आपल्याला होळीची पूजाही करायची आहे. सध्याच्या काळामध्ये पुरुष असो किंवा महिला असो आपल्या डोक्यावर काहीही न घेता कोणतीही पूजा करत असतात. तर असं करणं अत्यंत चुकीचं आहे आणि हीच चूकसुद्धा आपल्याला होळीच्या दिवशी टाळायची आहे. जेव्हा तुम्ही होलिका दहन कराल, होलिका मातेचं पूजन या दिवशी कराल, तर तेव्हा तुम्हाला तुमचे डोके हे तुमच्या साडीच्या पदराने किंवा ओढणीने झाकून घ्यायचं आहे आणि पुरुषांनी आपल्या डोक्यावर टोपीही घालायची आहे आणि मगच होलिका मातेची पूजा करायची आहे. कारण कुठलीही धार्मिक पूजा करत असताना आपलं डोकं हे झाकलेलं असावं असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या नकारात्मक शक्ती, नकारात्मक गोष्टी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि या सर्व नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा होळीची अग्नी ही शोषून घेत असते. आणि या अशा परिस्थितीमध्ये आपलं डोकं जर हे उघडं असेल तर त्याचा आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्याचा धोका हा आपल्याला असू शकतो आणि म्हणूनच आपल्याला ही चूकसुद्धा होळीच्या दिवशी टाळायची आहे. आणि अशीच एक पुढची महत्त्वाची चूकसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायची आहे. होलिका दहनाच्या दिवशी होळीचं पूजन करताना आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करू शकतात, पण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे चुकूनही तुम्ही या दिवशी होळीचे पूजन करताना परिधान करू नका. काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये पडू शकतो. पांढरा रंग हा नकारात्मकताही शोषून घेत असतो आणि अशा वेळेमध्ये जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान केले तर यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्यावर पडू शकतो. आणि म्हणूनच पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी चुकूनही घालायचे नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत. ही चूकसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायची आहे. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी कोणाला पैसे उधार म्हणून, उसने म्हणून सुद्धा देऊ नका आणि कोणाकडून तुम्हीसुद्धा घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद हे थांबत असतात आणि तसंच यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं आणि म्हणूनच होळीच्या दिवशी पैसे उधार देणं किंवा उधार घेणं हे आपण टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेली कोणतीही वस्तू ही उचलू नये किंवा अशा वस्तूला आपण चुकूनही पाय हा लावू नये. कारण या काळामध्ये नकारात्मक शक्तींचं वर्चस्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि रस्त्यावर पडलेल्या त्या वस्तूवर तंत्रमंत्राचा प्रभाव हा सुद्धा असू शकतो. होळीचा दिवस हा तंत्रसाधनेसाठी आणि सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी खूप मोठा दिवस मानला जातो. या दिवशी बरेच असे उपाय केले जात असतात आणि त्याचप्रमाणे तंत्र आणि मंत्र यांचा वापर करून बऱ्याच तांत्रिक क्रियासुद्धा या दिवशी केल्या जातात आणि म्हणूनच अशा गोष्टींचा रस्त्यावर पडलेल्या त्या वस्तूवर प्रभाव हा असू शकतो आणि अशा वस्तूला जर आपण हात लावला तर यामुळे आपल्याच जीवनामध्ये अडचणी या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा रस्त्यावर पडलेल्या वस्तूंना तुम्ही या दिवशी चुकूनही हात हा लावू नका. त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या वेळेस महिलांनी किंवा मुलींनी होळीचे पूजन करताना आपले केस हे चुकूनही मोकळे सोडू नये. कारण केस मोकळे सोडलेल्या मुलीकडे किंवा महिलेकडे या नकारात्मक शक्ती पटकन आकर्षित होत असतात आणि म्हणूनच होलिका दहनाच्या वेळेस कधीही महिलांनी किंवा मुलींनी होलिका मातेचं पूजन करताना आपले केस हे चुकूनही मोकळे सोडायचे नाही आहेत. नाहीतर होलिका दहनाच्या वेळेस तुम्ही केस मोकळे सोडून जर होलिका मातेची पूजा केली तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. आणि त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कुठल्याही महिलेचा किंवा कुठल्याही मुलीचा अपमान हा चुकूनही करायचा नाही आहे. होलिका दहनाच्या दिवशी जर आपण कुठल्याही स्त्रीचा किंवा मुलीचा अपमान केला तर लक्ष्मी माता ही आपल्यावर नाराज होऊ शकते आणि म्हणूनच या दिवशी कुठल्याही महिलेचा किंवा मुलीचा अपमान आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मांसाहार आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा चुकूनही करायचं नाही आहे. आणि तसंच होलिका दहनाच्या वेळेस
होळीचा अग्नी हा प्रज्वलित करत असताना आपल्याला त्यामध्ये रॉकेल किंवा पेट्रोल हे चुकूनही टाकायचं नाही आहे. होळी पेटवण्यासाठी पेट्रोल किंवा रॉकेलचा वापर करणं हे अशुभ मानलं जातं आणि म्हणून होळीचा अग्नी प्रज्वलित करताना आपल्याला चुकूनही पेट्रोल किंवा रॉकेल हे वापरायचं नाही आहे. तर याप्रमाणे या सगळ्या चुका आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस होळीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहेत. आणि या चुका जर आपण या दिवशी टाळल्या नाहीत तर आपल्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम हा होऊ शकतो. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी या चुका तुम्हीसुद्धा अवश्य टाळा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.